HMPVच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. HMPVच्या संसर्ग पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि आरोग्य केंद्रांना दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत. त्याबरोबरच संभाव्य HMPVच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे नागरिकांनी कोणत्या प्रकारे घाबरून न जाता खबरदारी घ्यावी. तसेच हा विषाणू कोरोनाप्रमाणे धोकादायक नाही, मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन सांगलीच्या शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंह कदम यांनी केलं आहे. सध्या आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये एका नवीन विषाणूमुळे आणि होणाऱ्या आजारामुळे लोकांच्यामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. त्या अनुषंगानं काही गोष्टींची मी या ठिकाणी स्पष्टता करतो किंवा सांगली जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाच्या वतीनं ज्या काही ॲक्टिव्हिटी सुरू आहेत या HMPV व्हायरसच्या अनुषंगानं ते मी आपल्याशी शेअर करतो. हा जो विषाणू आहे HMPV असं आपण जरी त्याला म्हणत असलो तर तो ह्युमन मेटॅनिमो व्हायरस हा विषाणू आहे. आणि हा विषाणू इतर जे विषाणू जे सर्दी पसरवतात, खोकला असतो, अशा पद्धतीचा हा सीझनल विषाणू आहे. आणि हा श्वासनलिकेच्या जो वरचा भाग आहे त्याच्यामध्ये त्याचा संसर्ग होतो. आणि त्याला नेहमी आपण जसं फ्लू लाईक सिंड्रोम असतो की सर्दी, खोकला, ताप अशी जी लक्षणं असतात अशाच प्रकारची लक्षणं ह्या आजारामध्ये आहेत. त्यामुळं फार काही घाबरण्याचं किंवा काहीतरी वेगळा आजार आहे असं समजण्याचं काही कारण नाही, कारण हा नेहमीसारखाच एक सीझनल असा व्हायरसचा आजार आहे. पण तरीसुद्धा त्या अनुषंगानं काही खबरदारी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या आरोग्य विभागाच्याकडून राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी याबाबत सविस्तर आढावा घेतला. आमचे सचिव असतील, आमचे आयुक्त असतील, डायरेक्टर असतील, आमचे जे वरिष्ठ सगळे अधिकारी आहेत त्यांनी याबाबत लगेच मार्गदर्शक सूचना आम्हाला दिल्या. त्या अनुषंगानं आम्ही जिल्ह्यामध्येही ती कार्यवाही सुरू केली. त्यामुळे आमचे जे वैद्यकीय अधीक्षक असतील, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि माननीय जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जे PSCचे जे मेडिकल ऑफिसर आहेत ह्या सगळ्यांच्यासाठी आम्ही काही सूचना दिलेत की जे कोण सर्दी, ताप, खोकला असे जे काही रुग्ण असतील की त्यांचं तातडीनं सर्वेक्षण करा आणि सर्वेक्षणाची गती वाढवा. आपल्याकडं संस्थेत येणाऱ्या कुठल्याही सर्दी, ताप, खोकल्याच्या पेशंटकडे आपण दुर्लक्ष न होता तो आपल्या सर्वेक्षणात आला पाहिजे. आणि गरज असेल तर तेव्हा त्याला लगेच वैद्यकीय मदत आणि त्याची पुढची तपासणी होईल. अशी सर्व यंत्रणा आम्ही आमच्या सर्व शासकीय रुग्णालयात, मग ते प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते उपजिल्हा, जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय ह्या सर्व ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. ह्या अनुषंगानं काही गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे की आपण कोविडमध्ये कसं कोविड प्रोफाईल कोविडसाठी आपण एक बिहेवियर आपण अवलंबलं होतं, त्याच पद्धतीचं एक अवलंबायचं गरज आहे. त्यामुळं सगळ्यांना एक कॉमन सूचना आहेत की आपण नेहमी खोकताना, शिंकताना आपल्या तोंडावर रुमाल ठेवा. आपल्याला जर असं काही लक्षण असेल, खोकला, सर्दी, ताप, तर शक्यतो लोकांच्यात जाणं टाळा. आपण नेहमी जर बाहेर पडत असो किंवा बाहेरून आलो तर आपले हात सॅनिटायझरनी स्वच्छ ठेवा. आणि खोकता शिंकताना जर रुमाल आपल्याला ठेवलाच पाहिजे. आणि ह्या गोष्टींचं पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर काही गोष्टी अशा आहेत की कॉमन टिश्यू पेपर वापरणे किंवा सारखं डोळ्याला हात लावणे, नाकाला हात लावणे, अशा जरी काही गोष्टी असतील तर त्या गोष्टीच्या बाबतीतसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. कारण सॅनिटायझरचा वापर, ताप खोकला असेल तर बाहेर न जाणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि भरपूर पौष्टिक आहार, चांगल्या वातावरणात राहणं, जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, मास्कचा वापर करणं ह्या अत्यंत गरजेच्या गोष्टी आहेत. त्यामुळं आपण सर्वांनी असं काही आपल्याला लक्षण दिसलं की सर्दी, ताप, खोकला आहे आणि आपल्याला काही शंका येते तर आमच्या आरोग्य विभागाशी आपण जरूर संपर्क साधावा. आमची सगळी यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.